नक्कीच आम्ही आक्रमक झालेलो आहोत। महापुरुषांचा अपमान हा महाराष्ट्र सहन करून घेणार नाही। जी तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी साहेबांनी प्रथा पाडलेली भाजपसाठी, तीच आपण पाहतोय। ही प्रथा आता पुढे नेत असताना कोरटकर आणि सोलापूरकर यांच्यावर कुठेही कारवाई होताना आम्हाला दिसत नाहीये। सरकार शांत बसलेलं आहे, मग इथून तिथून भलत्या विषयांमध्ये लक्ष विचलित करतं। पण हिंमत असेल तर मग ते आबू आझमी असतील किंवा कोरटकर असतील किंवा सोलापूरकर असतील, करा ना अटक, त्यांना बिड्या ठोका। सर, आज कोरटकर आणि देवेंद्र फडणवीसांचे फोटो देखील समोर आलेले आहेत। आज कोरटकर आणि देवेंद्र आज फोटोज खूप चर्चेत आहेत, अनेक फोटोज चर्चेत आलेले आहेत। पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्याची पोच मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यापर्यंत आहे, त्याला काय कोण अटक करणार आहे? काल देखील आपण पाहिलं, धनंजय मुंडे प्रकरण असेल, अख्खा कोण आहे अजून आम्हाला मुख्यमंत्र्यांनी सांगणं गरजेचं आहे। पण काल राजीनामा हा घेतल्यानंतर साधारणपणे प्रश्न हाच पडतो की काल जो फोटो व्हायरल झाला, काल जो फोटो सगळं चार्जशीट मधून आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचला, हा फोटो काही मुख्यमंत्र्यांच्या हाती दुसऱ्या दिवशी गेला नसेल, हे तर लगेच कळतं ना। पण मग 3 महिने कशासाठी काढले, कोणासाठी काढले, कोणाला संरक्षण देतं आपण, कोणी हात बांधून ठेवलेत मुख्यमंत्र्यांचे, हा एक प्रश्न उपस्थित होतोच। एकनाथ शिंदे जिम्मेदार, इस तरह का एफिडेविट दिया सुजाता सोनी ने। देखिए, बहुत सारे घोटाले एकनाथ शिंदे के हाथों से ही हुए, और अगर आप सही मायने से देखें तो ये सीएम ने एकनाथ शिंदे को भी बर्खास्त करना चाहिए, क्योंकि उनके हाथों से एमएमआरडीए का घोटाला हो, बीएमसी में काफी सारे घोटाले हो, रोड स्कैम हो, सारे तो सारे उन्होंने ही किए। बघा, आता तुम्हाला आठवत असेल कुरुळकरांचं काय झालं पुढे, आणि म्हणून कोणाशी संबंध आहे हे न बघता कुठच्याही संस्थेनी, मला वाटतं कोणालाही जे देशविरोधी कारवाई करतात, महापुरुषांच्या विरोधात बोलतात, त्यांना कोणी संरक्षण देता नाही का?